नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण आज शेतात आलेला आहे. भात ह्या प्लॉटमध्ये आलेला आहे भात पीक बघण्यासाठी. हा प्लॉट महादेव जगताप यांचा आहे. यांनी रासायनिक एक बॅग वापरलेली आहे. बघू शकता आपण प्लॉट. आपण यांना 2 पंपासाठी मल्टीप्लायर दिलेले होते, त्याचा स्प्रे मारलेला आहे. आणि आता आपण 8 दिवसानं आलेला आहे या प्लॉटमध्ये. तर बराच प्लॉट आता कमरेच्या वरती प्लॉट उंची गेलेला आहे, वाढ झालेली आहे. मल्टीप्लायरमुळे अजिबात रोगराई अजिबात नाही. तुम्ही बघू शकता शेजाऱ्यांचा प्लॉट आणि महादेव जगताप यांचा प्लॉट किती फरक आहे मल्टीप्लायर वापरल्यामुळे. तुम्हाला दाखवतो. आता काय झालेलं आहे, पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी आता भातावरती करपा आलेला आहे. शेंड करपायला लागलेले आहेत आणि पिवळापणा बी आलेला आहे. तुम्हाला दाखवतो शेजाऱ्यांचा प्लॉट बी. पूर्ण करपा शेंड करपलेले आहेत. तुम्हाला जवळून दाखवतो. शेंड असे करपलेले झालेले आहेत. हा ह्यातला फरक आहे. लोकांनी मल्टीप्लायर वापरलं पाहिजे. महादेव जगताप यांच्या शेजारी आपला ऊसाचा प्लॉट आहे. तुम्ही बघू शकता कसा एकसारखा दोरी मारल्यागत आहे. त्याला बी आपण मल्टीप्लायरचा वापर केला होता. 265 हे जात वाण आहे. एकसारखा प्लॉट आहे. तसं बाकीच्यांच्या ऊसा बघितला तर तुमचा प्लॉट खालतीवर रासायनिक असल्यामुळे बाकी प्लॉट असा खालवर दिसत आहे. तर आपला एकसारखा प्लॉट दिसत आहे मल्टीप्लायर वापरल्यामुळे. जो मल्टीप्लायर वापरलेला नाही तो प्लॉट बघू शकता आपण कसे खराब झाल्यासारखे दिसत आहेत. जैविक औषध न वापरल्यामुळे शेतकऱ्यांनी जैविक औषधाचा वापर केला पाहिजे. सेंद्रिय शेती केली पाहिजे. तर ही रासायनिकमुळे आपली शेती नाश होऊ लागलेली आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता आपण मल्टीप्लायर वापरलेला आणि न वापरलेला प्लॉट. पण महादेव जगताप यांच्या प्लॉटपाशी आलेला. हा बघा कसा प्लॉट दिसतोय. हा बघा शेजाऱ्यांचा प्लॉट बघा जरा. काय फरक जाणवतो तुम्हाला. आपण जवळनं बघा कसा हिरवागार. काळोख्याने आहे. आता पोटऱ्याला आलेला आहे भात. बाकी यांच्या शेंडे करपलेले आहेत. पूर्णपणे प्लॉट थांबलेला आहे. म्हणजे गती कमी झालेली आहे. प्लॉटची वाढ जी आहे का नाही ती रेग्युलर ती होना झाल्या. आपले मल्टीप्लायर वापरले महादेव जगताप यांचा प्लॉट
वाढ बी अजून चांगली आहे आणि कलर बी आपला कसा दिसतोय बघा। शेजारी आपला 265 ऊस आहे, त्याच्यावरती आपण यूज केलेला होता। 3 फवारण्या झालेल्या आहेत, त्यामुळे त्याची ग्रोथ इतका पाऊस पडून सकट अति प्रमाणात पाऊस पडलेला आहे तरी आपल्या ऊसाची ग्रोथ काही थांबलेली नाही। तर बाकीच्यांच्या ऊसांची ग्रोथ थांबलेली आहे, म्हणजे शिस्तीत चालू आहे, आपले तसे नाही। आपण याला रासायनिक कमी टाकलेलं आहे, वापर कमी केलेला आहे। जैविकचा जास्त वापर केलेला आहे। आपण कंपोस्ट खत गाईचे घरी तयार करून आपण 10 पोते आपण ऑर्गॅनिक मल्टीप्लायर वापरून 10 पोते त्यात मिक्स करून टाकलेले आहे। बाळ भरणे, मोठी भरण्याच्या वक्ताला आपण त्याची वापर केला होता। आणि आज त्याला आपण एकही कोळल्यापासून डोस टाकलेला नाही। त्या ह्याच्यावरच आपले प्लॉट अजून वाढ फास्ट चालू आहे, वाढ काही थांबलेली नाही। 3 पोत्यावरच आपण 3 रासायनिकची बॅग वापरले आहेत आणि आपण कंपोस्ट गांडूळ खत घरी तयार करून देशी गाईचे मल्टीप्लायर त्यात ॲड करून एक दिवस शेणखत बारीक करून त्याच्यात मल्टीप्लायर घालून आपण मोठ्या भरणीला टाकले होते आणि रासायनिक 3 बॅगा वापरल्या होत्या। आणि सुरुवातीला लागण लहान होती तेव्हा एक बॅग वापरली।